आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आपण या ठिकाणी महापरिवर्तन दिन साजरा केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली आणि या राज्यघटनेप्रमाणे आपला भारत देश चालतो। राज्यघटनेप्रमाणे सुप्रीम कोर्ट चालतात, राज्यघटनेप्रमाणे हायकोर्ट चालतात, राज्यघटनेप्रमाणे लोकसभा राज्यसभा चालते आणि राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे या देशाच्या विधानसभा चालतात। ग्रामपंचायतीपर्यंत म्हणजे गावाच्या ग्रामपंचायतच्या सरपंचापासून मुख्यमंत्री राज्यपालापासून पंतप्रधान राष्ट्रपतीपर्यंत ज्या राज्यघटनेमध्ये तरतुदी आहेत त्या घटनेप्रमाणे या देशाचा कारभार चालतो। आणि म्हणून महापरिवर्तन दिनानिमित्त आपण सर्व एकत्र आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती जगाच्या पाठीवर अशी घटना कुठं नाहीये। मी प्रत्यक्ष मलेशिया, हाँगकाँग, बीजिंग, शांघाय, इस्रायल, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया अनेक देशात मंत्री असताना जाण्याचा योग आला, मात्र अशी आदर्श राज्यघटना जगाच्या पाठीवर कुठेही नाही, ती आपल्या देशामध्ये आहे। मला आपल्याला सांगायचं, एखादं कुटुंब असतं आणि 5 भाऊ आहेत आणि वडिलांनी मरताना मृत्यूपत्र लिहून ठेवलं, ही वाटणी लहान्याला, ही वाटणी मोठ्याला, 5 जणांच्या 5 वाटण्या बॉन्डवर वडिलांनी लिहून ठेवल्या, तर मुलं ऐकत नाहीयेत। 5 मुलं वेगवेगळ्या मार्गाने जातात, भांडणं होतात। मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली, हजारो जाती, हजारो धर्म, हजारो पंथ, वेगवेगळ्या राज्यातले लोक, सगळे जनता, 140 कोटी लोक राज्यघटनेला मानतात आणि त्या घटनेप्रमाणे हा सगळा कारभार चालतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं, जे गरीब आहेत, SC, ST, NT, VGNT, OBC, जे मागास आहेत, त्यांना उत्पन्नाची साधनं नाही आहेत, ती मुलं किंवा मुली शिकल्या पाहिजेत, उच्च पदावर गेल्या पाहिजेत आणि या देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक जात समान असली पाहिजे। आणि ते जे काही स्वप्न होतं किंवा खऱ्या अर्थानं खेड्यातल्या गरीब माणसाचा विकास, यातच देशाची प्रगती आहे। आणि म्हणून जे आता भगवानरावनं काही गोष्टी सांगितल्या, मला मंत्री होण्याची संधी आली, मागासवर्गीय मुलींसाठी परतूरला 3 स्टार अशा प्रकारचं सुंदर 10 कोटी रुपयाचं वसतिगृह आपण निर्माण केलेलं आहे। मंठ्याला एक 10 कोटीचं वसतिगृह आहे। मतदारसंघातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि म्हणून भगवानरावनं या 50 गावासाठी उपोषण केलं होतं जायकवाडीमध्ये। 1-2 वर्ष त्यांचं उपोषण चाललं दीर्घकाळ आणि त्याने तिथं काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं उद्यान व्हावं, त्या ठिकाणी मुलांना अभ्यासिका व्हावी, म्हणजे मुलांना शिकण्यासाठी एक अभ्यासिका असावी। तर मी समाज कल्याण मंत्री यांच्याकडे पत्र दिलेलं आहे, पाठपुरावा चालू आहे, तिथं 5 कोटी रुपयाची अभ्यासिका करायची आहे। या अभ्यासिकेच्या माध्यमातून MPSCचे मुलं मुली आहेत किंवा सर्व क्षेत्रातली मुलं आहेत, तिथं जर अभ्यासिका शासनाच्या वतीनं निर्माण करण्यात आली तर आपल्या या 50 गावाच्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल। परतूरला सुद्धा एक अभ्यासिका 5 कोटीची आपण मागितलेली आहे, मंठ्याला एक 5 कोटी रुपयाची अभ्यासिका मागितलेली आहे आणि ती आपल्या मतदारसंघातल्या एकूण एक जातीच्या धर्माच्या मुलांना मुलींना या अभ्यासिकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन व्हावं म्हणून 15 कोटीची निधी मागितलेली आहे। अधिवेशनामध्ये याची लक्षवेधी टाकलेली आहे, तारांकित
प्रश्न टाकलेला आहे आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी तिन्ही ठिकाणच्या अभ्यासिका मंजूर करण्याचं मान्य केलेलं आहे। आज आपल्या मतदारसंघात 300 गावामध्ये फिल्टरचं पाणी असेल, वॉटर ग्रीड असेल, 300 गावाला जायचा डांबरीकरणाचा रस्ता असेल, दलित वस्त्यांमध्ये 70 गावामध्ये सभागृहाची कामं चालू आहेत। त्या ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक काही कार्यक्रम झाले पाहिजेत आणि प्रामुख्यानं दलित समाज, मातंग समाज, चर्मकार समाज यासाठी हे सभागृह आपण 70 सभागृह आणले होते। आपल्या आष्टी गावामध्ये चर्मकार समाजासाठी एक सभागृह आपण दिलेला आहे। आपण उपोषण जिथं केलं तिथं 2 सभागृह दिलेले आहेत आणि म्हणून या माध्यमातून तळागाळातल्या माणसाची प्रत्येकाने सेवा केली पाहिजे आणि राजकीय ताकदपणाला लावून आपल्या समाजातल्या गोरगरीब लोकांना या ठिकाणी मदत करण्याची आवश्यकता आहे। आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जायचं ठरवलं तर या देशाची उन्नती होईल, प्रगती होईल आणि खऱ्या अर्थाने हा देश महासत्ता होईल। आज परिवर्तन दिनाच्या आपल्याला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद भाऊ। असंच प्रेम आपलं आमच्यावर असावं आणि आपल्या माध्यमातून हा मागासवर्गीय समाज नक्कीच प्रगतशील होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। हा कार्यक्रम संपला असेल।